नमस्कार मित्रांनो, मी चैतन्य. घोडबंदर किल्ल्यात आल्यावर पहिल्यांदा आम्ही अशा ठिकाणी पोहोचलो, तो सीन पिक्चरच्या सेट पेक्षा कमी वाटतच नव्हता. काय ते खांब सगळे एकच नंबर होतं बघा. त्याला लागून एक रंगमंच होता. रंगमंचाच्या पुढे जाताच पायऱ्या लागल्या. त्या पायऱ्या चढताच आम्ही पोहोचलो गाड्याच्या सर्वात उंचीवर. उंचीवर येऊन बघतो तर काय, इथून अर्ध ठाणं आरामात दिसत होतं. ते बघून आठवलं, काय ती झाडी, काय ते डोंगर, एकच मग तिथून कडकडनं चालत आलो पुढं आणि पायऱ्या दिसल्या, उतरून आलो खाली. मग काय आमच्यातल्या एकाला दिसलं माकड आणि त्या माकडाला बघून माकडासारखंच करायला लागलं. आयला म्हणलं ही काहीतरी वेगळंच आहे. खालच्या त्या सावलीत जरा टाइमपास करून आम्ही आलो पुढं. पुढं त्या किल्ल्याच्याच काहीतरी खोल्या काढण्यात आल्या होत्या. त्याचं आम्ही बघायच्या होत्या, पण डागडुजीचं काम चालू असल्यामुळे आम्ही काही ते बघू शकलो नाही. तटबंदीला लागून रस्ता होता, तसंच आलो आम्ही बाहेर. थोडं 15 ते 20 मिनिटं चालून आम्ही आलो हायवेच्या जवळ. हायवेला लागूनच मग ठाणे बोरिवलीची बस पकडून आम्ही आलो ठाणे स्टेशनच्या ब्लॉग मध्ये. एवढंच, भेटूया उद्याच्या ब्लॉग मध्ये.